अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील महादेवखोरी परिसरात एक मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनी एका कारमधनं पैशांचे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता। नागरिकांकडून माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस आणि निवडणूक भरारी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी कार अडवून तपासणी केली असता कारमधून नोटांची बंडल आढळून आलेत। प्राथमिक माहितीनुसार अंदाजे 3 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। या कारसह 3 ते 4 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील चौकशीकरिता फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या कारमध्ये युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांचे प्रचार पॅम्पलेट्स आढळून आले आहेत। स्थानिकांनी नागरिकांकडून ताब्यात घेतलेले व्यक्ती युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात येत आहे। सध्या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। या घटनेमुळे निवडणूक काळात पैशांच्या वाटपाचा संशय अधिक बळावला आहे। प्रभाग क्रमांक 9 महादेवखोरी या ठिकाणी एका गाडीमध्ये पैसे असल्याचा संशय त्यांना आला। त्यानुसार आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक त्या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणावरून गाडी आम्ही फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला इथे आणली। इथे आणल्यानंतर आम्ही ती गाडी चेक केली। त्या गाडीमध्ये आम्हाला 2,59,000 रुपये त्या गाडीमध्ये आम्हाला आढळले आणि त्यानुसार मग ते पैसे आम्ही आमच्या ताब्यात घेतले। ताब्यात घेऊन आम्ही पंचनामा केला आणि पुढील कारवाई आम्ही आता करत आहोत। सर काय माहिती मिळाली, कोणाचे पैसे आहे किंवा निवडणुकी संदर्भात आणखी काही कागदपत्र गाडी नाही असं अजून कळलं नाही आम्हाला। आता ते आम्ही त्यांना 24 तासाच्या आतमध्ये जस्टिफिकेशन मागू आम्ही त्यांना आणि ते अहवाल कळल्यानंतर आम्ही कळवू की अजून अद्यापपर्यंत आम्हाला कळलं नाही कुठल्या कोणाचे पैसे आहे काय आहे। त्यामध्ये काही बॅनर एका पक्षाचे पोस्टर असल्याचं दिसून येतं। हां, त्यामध्ये असे पोस्टर्स आढळले आम्हाला। कसे युवा स्वाभिमानचे पोस्टर त्या ठिकाणी आढळले। ठीक।